नमस्कार, माझं नाव भास्कर जोशी. आज दिनांक 3 सप्टेंबर 2025ला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे 12:15 वाजता. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या करावी लागली तर सर्वप्रथम चांदसकर कुटुंबीय, याच्यात अपर्णा चांदसकर, शैलेश, प्रीती चांदसकर, धनश्री, अभय चांदसकर, त्यांचे परभणीतले नातेवाईक मुळे, बायडा मावशी आणि त्यांचे अन्य नातेवाईक यांच्यासह माझे अन्य नातेवाईक, ज्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी वेगळा बनवत आहे. याच्यामध्ये राजकीय नेते, शेजारी कोण कोण आहेत ही फक्त मी नावं घेत नाही. याचे पुरावे सगळ्या पोलीस तक्रारी मी केलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि मला आत्महत्याला प्रवृत्त करण्याचे प्रयत्न 40 वर्ष झालेले आहेत. मी आता 60 वर्षाचा आहे. तर माझी हिस्ट्रीमध्ये मला मारण्याचे, बर्बाद करण्याच्या, भिक्याला लावण्याचे आणि हे सगळे लोक, माझे नातेवाईक, हे सगळे लोक मला गुन्हेगार मानतात, माझा उपयोग करून घेतात, पैसे लुटतात आणि मला भिकाऱ्यासारखं वागवतात. पण गेल्या 2 वर्षामध्ये माझा भयानक छळ झाला. अन्न, कपडे, वस्त्र, पाणी, राहणं, निवारा, बदनामी, हल्ले, अतिशय क्रूर आणि विकृत. आणि हे सगळे ब्राह्मण लोक आहेत. ह्या सगळ्या ब्राह्मण लोकांनी मला अत्यंत भयानक विकृत वागणूक दिली. मी यांना ब्राह्मण मानतच नाही. अत्यंत थर्ड क्लास, हलकट, नीच वृत्तीचे लोक आहेत. यांची जागा तुरुंगात आहे आणि यांनी संघटित पद्धतीने गुन्हे केलेले आहेत. ह्याचे सगळे रेकॉर्ड मी CP, DCP, CP, गृहमंत्री, गृहसचिव सगळ्या दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही शेजारी लोक पण आहेत. त्याच्यामध्ये महेश, नितीन उंबरेडकर मुखेडकर आहेत. त्याच्यानंतर पुरुषोत्तम पंडित आहे, बरोबर आहे. आमचे पाणी बंद केलं. त्याच्यानंतर मनीषाने मला घटस्फोट द्यावा, माझ्या बायकोने म्हणून तिला दहशत दाखवली गेली. मनीषा त्यांचं काय ऐकते, का दहशत दाखवतात, मला अन्न कसं छळ केलं, हे सगळे पुरावे दिलेले आहेत, तपशीलवार पुरावे दिलेले आहेत. आणि ही संघटित गुन्हेगारी. ह्याच्यात माझा भाऊ श्याम जोशीचा काय रोल आहे, अभय चांदसकरचा काय रोल आहे, त्याच्या बायकोचा काय रोल आहे, नांदेडकर फॅमिलीचा काय रोल आहे, झंवर फॅमिलीचा काय रोल आहे, आसपासच्या लोकांनी सामाजिक बहिष्कार का टाकला, यांचे फोन कॉल रेकॉर्ड्स, हे सगळं तपासल्यानंतर यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मोका लावण्यात यावा. यांना कोणालाही 6 महिने बेल मिळू नये. आणि हे लोकांनी एवढी हिंमत का आली की माझ्यावर जे राजकीय हल्ले झाले, 7 वेळा मला बर्बाद केलं गेलं, घरातून हाकललं गेलं. याच्या शरद पवारांपासून सोनिया गांधीपर्यंत हे सगळ्यांचे CBI फाईल्स रेडी आहेत. माझा कधीही काही मृत्यू झाला तर सर्वात पहिल्यांदा चांदसकर कुटुंबीय आणि माझे जोशी कुटुंबीय, ज्यांच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवतो आहे, श्याम जोशी वगैरे, ह्याच्यानंतर मुंबई हायकोर्ट, महाराष्ट्र शासन यांना जबाबदार का धरायचं. आणि एका नागरिकाला मारण्यासाठी, सडवण्यासाठी, उपाशी ठेवण्यासाठी, भिकेला लावण्यासाठी, त्याला गुन्हेगार ठरवण्यासाठी आणि मी सर्व प्रयत्न केले. मी सगळ्या वॉर्निंग दिल्या, सगळ्या समजूत काढली. पण माझ्या प्रत्येक वॉर्निंगला, प्रत्येक शेजाऱ्यांनी, सगळ्यांनी धमकी समजलं गेलं. मी त्यांना सांगितलं होतं की असं करू नका. 2 वर्षे गेली. 24 महिन्यात माझा भयानक छळ झाला. 18 वेळा मला घर सोडावं लागलं, हाकलून देण्याचे प्रयत्न झाले. शेवटी मी जगलो आहे आणि हे रेकॉर्ड करून या जगातून जात आहे.